हॅलो, नमस्कार. मी अक्षदा. आज मी एका ताईसाठी व्हिडिओ बनवला आहे. माझ्या एका व्हिडिओला एका ताईंनी कमेंट्स केली की सनफ्लॉवरचा व्हिडिओ टाका. तर ताई, मी ड्युटी करून आल्यामुळे मी खूप थकलेली असते. त्यामुळे हा सनफ्लॉवरचा व्हिडिओ बनवण्यासाठी मला 2 दिवस लागले आणि तो अपलोड उशिरा केल्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओ उशिरा पाहायला मिळणार आहे. तरी त्याबद्दल मी मनापासून क्षमस्व आहे. तरी हा सनफ्लॉवरचा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर मला असं वाटतं की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. तर हा सनफ्लॉवरचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझे व्हिडिओ बघून तुम्ही सुद्धा क्रोशेटच्या वस्तू बनवायला शिका. सगळ्यात आधी अशा प्रकारे एक गाठण मारून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये सुई टाकायची आहे आणि 1 2 3 4 5 चेन बनवून घ्यायची आहे. आणि चेन बनवल्यानंतर मॅजिक रिंग बनवायची आहे. मॅजिक रिंग बनवून झाल्यानंतर आपण सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण 10 वेळा सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला तिसरा राऊंड कंप्लीट करून आपण चौथ्या राऊंडला सुरुवात करणार आहोत. यामध्ये सुद्धा आपण डबल क्रोशा करून हा राऊंड पूर्ण करायचा आहे. त्यानंतर आपण विणलेले असे 2 राऊंड एकमेकांना अटॅच करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे सिंगल क्रोशा करून तो राऊंड पूर्ण एकमेकांमध्ये स्टिच करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण अर्धवट स्टिच करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर कापूस असेल तर कापूस टाका. कापूस नसेल तर लोकरीचाच काही भाग आपण त्याच्यामध्ये टाकून त्याला स्टिच करून घ्यायचे आहे. आपला पूर्ण राऊंड स्टिच झाल्यानंतर आपण सूर्यफुलाची पाने बनवायला घेऊया. त्याच्यामध्ये 4 चेन बनवून घ्यायचे आहे. त्यानंतर ट्रिपल क्रोशा करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला 2 खांब करून घ्यायचे आहेत.
2 खांब पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या खांबाच्या वरती आपल्याला 2 साखळी करून घ्यायची आहे आणि ती साखळी अशा प्रकारे स्टिच करून सिंगल क्रोशा करून घ्यायची आहे। पुन्हा ट्रिपल क्रोशा करून घ्यायचा आहे आणि त्याच्या बाजूच्या क्रोशामध्ये आपण अटॅच करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला पुन्हा एकदा ट्रिपल क्रोशा करून घ्यायचा आहे। त्यानंतर 3 साखळी विणून घेऊन आपण जो लास्टला जो क्रोशा विणला आहे त्याच्यामध्ये अटॅच करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गोल राऊंड या प्रकारची पाने विणून घ्यायची आहेत। तुम्हालाही माझे असे छोटे छोटे विणकाम आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओंना लाईक करा, व्हिडिओ शेअर करा। मला हे व्हिडिओ बनवायला जास्त वेळ मिळत नाही, कारण माझी ड्युटी, माझं घरचं काम या सगळ्या गोष्टी बघून मी माझे हे छोटे छोटे छंद जोपासते। जर आपण आपले छंद जोपासले नाही तर आपल्या कलागुणांना कधीच वाव मिळणार नाही। त्याच्यामुळे तुम्हालाही जर अशा प्रकारे काही वस्तू बनवता येत असतील तर तुम्हीही त्या बनवत जा, जेणेकरून आपल्याला त्याच्यातून आनंद मिळतो, आपले मन स्थिर राहते आणि क्रोशेच्या वस्तू बनवताना मन अगदी स्थिर होते, कुठलेही विचार मनामध्ये येत नाही। त्याच्यामुळे मला हे विणकाम खूप आवडते। अशा प्रकारे आपले सूर्यफूल बनवून तयार आहे। मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हे सूर्यफूल कसे वाटले।